नमस्कार मंडळी, माझं नाव अभिषेक. माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण तिकडे जात आहोत ते म्हणजे चंद्रपूर इथलं माता महाकाळीचं मंदिर. हे मंदिर स्वयंभू असून या मंदिरात निर्मिती गोंडराजांनी केली होती. चला तर, नमस्कार मंडळी. तर आपण निघतोय आपल्या प्रवासाला, म्हणजेच माता महाकालीच्या मंदिराकडे. आपला प्रवास हा 25 किलोमीटर अंतराचा असून वाटेत आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल बघायला मिळतं. पावसाळ्यामध्ये हे जंगल आणखी सुंदर आणि घनदाट झालेलं बघायला मिळतं. याच मार्गाने सामोर जात असताना दोन निसर्ग उद्यान आणि सैनिकी स्कूल देखील आपल्याला बघायला मिळतं. मित्रांनो, ताडोबासारखा एक मोठा व्याघ्र प्रकल्प आमच्या जिल्ह्याला लाभला, याचा सार्थ अभिमान आम्ही चंद्रपूरकर मानतो. या प्रकल्पामुळे राज्य, देशात, देशाबाहेरील अनेक पर्यटक मंडळी या ताडोबाच्या स्वप्न करायसाठी येतात. समोर आपण पोहोचतो मंदिराच्या परिसरामध्ये, जिथे आपण आपली गाडी पार्क करून निघतोय मंदिराच्या दिशेने. मित्रांनो, हे मंदिराचे मुख्य द्वार असून समोर आपल्याला गोंधळ आणि जागरण करणाऱ्या मंडळींचे पुतळे बघायला मिळतात. आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची ओळख देखील इथेच होते. मुख्य द्वारामधून आत आल्यावरती दोन्ही बाजूला पूजेची सामग्रीचे दुकान दिसतात. आम्ही देखील इथल्या एका दुकानामधून पूजेची सामग्री घेऊन मंदिराच्या दिशेने निघालो. मंदिराच्या दिशेने जात असताना वाटेतच एका आजीने आम्हाला थांबवत पूजेच्या सामग्रीमध्ये लिंबाचे भर टाकले. माता महाकालीच्या पूजेत लिंबाचे देखील विशेष स्थान आहे आणि महत्त्व देखील आहे. पुढे दिसणाऱ्या या गेटमधून आपण पोहोचतो मंदिराच्या मुख्य परिसरामध्ये. तसेच सामोरे नेणाऱ्या या ताईने 0 मिनिटाचा टाइम न घालवता मारुती रायाच्या पूजेसाठी लागणाऱ्या पानाफुलाचा हार आम्हाला दिला. मित्रांनो, हे गणरायाचं मंदिर असं नजर सामोर जाताच आपल्याला मारुती रायाचं देखील मंदिर दिसतं. हे मंदिराचे महाद्वार असून एरवी नवरात्री आणि चित्रोत्सवामध्ये गर्दी असल्यामुळे मंदिराची प्रदक्षिणा करत बाजूच्या द्वाराने प्रवेश मिळतो. मंदिराचा सभामंडप हे अतिशय भव्य दिव्य असून याच मार्गाने माता महाकालीच्या गर्भगृहापर्यंत पोहोचतो. गर्दी नसल्यामुळे माता महाकालीचे दर्शन करून सभामंडपाच्या मागच्या बाजूला आलो असून देवीचे गर्भगृहामधील स्वरूप आपल्याला इथे बाहेर बघायला मिळते. सामोरच नजर पडते ते म्हणजे निद्रावस्थेमध्ये असलेल्या देवीच्या मार्गाकडे, मात्र हे सध्या बंद ठेवण्यात आलेले आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे सभामंडपातील रेखाचित्र भाविकांचे मन प्रसन्न करणारे आहे. तसेच त्या काळी केलेले नक्षीकाम आपल्याला आजही अनुभवता येतात. अनेक भाविक मंडळी आपल्याला इथेच ध्यानस्थ अवस्थेत दिसते. सभामंडपातून बाहेर पडताच मंदिराच्या डाव्या बाजूला काही अंतरावरती आपल्याला भैरवनाथाचे मंदिर देखील बघायला मिळते. दर्शन करून बाहेर निघत असताना मंदिरातील कर्मचाऱ्यांनी महाप्रसादाचे तिकीट दिले. इथे महाप्रसाद रविवारी आणि मंगळवारी 12 ते 2 या वेळेमध्ये असतो. जेवणाची उत्तम व्यवस्था इथे केलेली असून स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद आम्ही देखील घेतला. मित्रांनो, असं सांगितलं जातं की माता महाकालीचे मंदिर राणी हिराईने बांधलेले असून कधी गाडी राजा खांडक्या बल्लाळशहाने राणी हिराताने यांच्या आग्रहाने छोटेसे मंदिर बांधले होते. तसेच गोंडराजे माता महाकालीचे भक्त देखील होते. राजा वीरशहा आणि राणी हिराई यांना एक मुलगी होती. तिचा विवाह देवगडच्या राजघराण्यातील राजपुत्र दुर्गशाह यांच्यासोबत झाला होता. एकदा दुर्गशहाने तिचा अपमान केला. राणी हिराईस ही गोष्ट जेव्हा कळाली तेव्हा तिला आपल्या जावयाचा खूप संताप आलेला. तेव्हा
राणी हिराईने राजा वीरशहाला या अपमानाचा बदला घेण्यास सांगितले. तर या युद्धामध्ये विजय झाला तर दुर्गशहाचे शिर देवीला अर्पण करी असा प्रण देखील घेतला. पुढे वीरशहा आणि दुर्गशहा यांच्यामध्ये मोठी लढाई झाली. यात दुर्गशहा यांचं शिर कापत वीरशहाने त्यांचा पराभव केला. पुढे राणी हिराई यांनी प्रण घेतल्याप्रमाणे दुर्गशहा यांचे शिर माता महाकालीच्या समोर अर्पण केले व आधीचे जुने लहान मंदिर पाडून आत्ताचे हे मोठे मंदिर उभारले. दुर्गशहावर मिळालेला हा विजय आनंद कायम राहावा म्हणून दगडाचे शिर करून ते मंदिरावरती उत्तराभिमुख असे बसविले. माता महाकालीचे मंदिर 60 बाय 60 फूट असून उंची जवळपास 50 फूट आहे. तर मध्यभागी माता महाकालीचे गर्भगृह 60 फूट खोल आहे. तसेच माता महाकालीची या मूर्तीची देखील विलक्षण कथा आहे. 1472 ते 1497 हा राजा खांडक्या बुलरशाह यांचा काळ. राजाच्या अंगावरती खूप गाठी होत्या, ज्या पवित्र पाण्याने राजांच्या गाठी नाहीशा झाल्या. तेथे एका खडकावरती त्यांना गायच्या 5 खुणा असल्याचे आढळले. तिथेच राजांनी अंचलेश्वर महादेव मंदिर उभारले. या तळ्यापासून थोड्या अंतरावर दक्षिणेस एका भुयारी खडकात कोरलेली माता महाकालीची मूर्ती आढळली. तेव्हा राजांनी ते छोटेसे मंदिर उभारले. त्यामुळे मूर्तीचा स्वयंभूपणा आजही भाविकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारापासून चालू झालेला हा प्रवास मोह टाकणारा होता. मंदिराच्या सभामंडपामध्ये असलेले रेखाचित्र देखील मनाला भुरळ पाडणारे होते. भाविकांची भक्ती आणि मंदिर परिसरामध्ये वाजत असलेले पारंपरिक वाद्य भक्तिरसामध्ये उभारी देत होते. नवरात्री आणि चैत्र उत्सवामध्ये दुमदुमून निघणारे हे मंदिर बघण्यासारखेच असते. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.